लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा घेतला राज्य सरकारनं मोठा निर्णय। मुलीच्या आईला मिळणार 3 लाख रुपये। तुम्हाला जर एक मुलगी असेल किंवा 2 मुले असतील तर तुम्हाला सुद्धा 3 लाख रुपये आता महाराष्ट्र राज्य सरकारने द्यायचं ठरवलेलं आहे। मोठा निर्णय घेतलेला आहे। अर्ज कसा भरायचा आहे ते तुम्हाला मी सांगतोय। अर्ज मी आता तुम्हाला भरून दाखवणार आहे। अर्ज कुठं भरायचा आहे, कसा भरायचा आहे, त्याच्यात माहिती काय काय द्यायची आहे, त्याच्यात कागदपत्रे कोणती लावायची आहेत, हे सगळं मी तुम्हाला इथं लाईव्ह आता तुमच्या समोर मी भरून दाखवणार आहे। तुम्हाला अर्ज बघू शकता, इथं तुम्ही अर्ज सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे। सगळं व्यवस्थित माहिती तुम्हाला आपण इथं डिटेलमध्ये सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पैसे हे सगळे मिळणार। हा अर्ज कुठं मिळतो हा सगळं व्यवस्थित माहिती तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला अर्ज पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, तुम्हाला अर्ज सुद्धा मी तिथं देतो आहे। परंतु सगळ्यात मोठं आत्ताची बातमी म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींसाठी। अजून एक म्हणजे ज्या मुली आहेत त्या मुलींच्या आईला सुद्धा आता 3 लाख रुपये मिळणार आहेत, त्यांच्या संगोपनासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी। तर यालाच आपण आता बघणार आहोत। सगळी माहिती कशी बघायची आहे, कसं फॉर्म भरायचा आहे, फॉर्म कुठं भरायचा आहे, कागदपत्रे कोणती लागणार, सगळी माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ सोडून जाऊ नका। जर व्हिडिओ पूर्ण नाही पाहिला तर तुम्हाला त्याचा तोटा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि ज्यांना लहान मुले आहेत, एक किंवा 2 मुले आहेत छोट्या, त्या सर्व आपल्या बहिणींना, आपल्या भावांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना पैसे हे मिळणार आहेत मुलीच्या संगोपनासाठी, शिक्षणासाठी। तर बघूयात काय आहे। बघा, हा असा महिला व बालविकास विभागाकडून हा अशा प्रकारचा फॉर्म मिळतो आहे। महिला व बालविकास याच्याकडून मिळतो आहे। तर बघा, ह्या योजनेचं नाव आहे, फॉर्म आहे लेक लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र। बघा, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा आणि 5 हप्ते, याच्यामध्ये 5 हप्ते हे लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत। लाडक्या लेकींना हे 5 हप्ते दिले जाणार आहेत। पहिला हप्ता जन्मल्यानंतर, दुसरा हप्ता पहिलीला गेल्यानंतर, तिसरा हप्ता 5वीत गेल्यानंतर, अशा प्रकारचे जे हप्ते आहेत ते मिळणार आहेत। आणि हे जवळपास भरपूर मोठी रक्कम असणार आहे। त्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे। जर फॉर्म चुकला तर प्रॉब्लेम होऊ शकतो। तुम्हाला 2 मुले असतील तरी सुद्धा इथं पैसे मिळणार आहेत। आता मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार आहे, कसा फॉर्म भरायचा आहे, काय काय कुठे काय टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम तिथे येणार नाही। बघा, आता हा फॉर्म भरणं खूप महत्त्वाचं आहे। जरी तुम्ही आता तुमची मुलगी पहिलीला असली तरी तुम्ही दुसऱ्या हप्त्यापासून सुरुवात करू शकता। जर 5वीला गेली असेल तर तिसऱ्या हप्त्यापासून सुरुवात करू शकता। अशा सगळ्या गोष्टीच्या ह्या माहिती असतात। तर बघा, आता ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे यांनी, वैयक्तिक माहिती, लाभार्थी तपशील, पहिला अपत्य आहे का, दुसरा अपत्य आहे का, जुळे अपत्य आहे। जर तुम्हाला जुळे असतील तरी सुद्धा हे फॉर्म तुम्ही भरू शकताय। तर लाभार्थ्याचं नाव टाकायचं, तुमचं नाव, आधार क्रमांक, लाभार्थी पालकांचे आई वडिलांचे नाव। आता बघा, लाभार्थी म्हणजे तुमची जी मुलगी आहे तिचं नाव टाकायचं आहे। इथं ह्या रखान्यामध्ये काय करायचं आहे, समजा तिचं नाव तुम्ही सोनाली ठेवलं तर सोनाली इथं नाव टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं नाव आणि तिचं, परत तिचा आधार क्रमांक काढायचा आहे। नंतर इथं तिच्या आईचं नाव आणि वडिलांचं नाव, आधार क्रमांक तुमचं, ज्यांचा आई वडिलांचा आधार क्रमांक, इथं मोबाईल नंबर, ईमेल ID दिला तरी चालेल, आणि आधार कार्ड प्रत सोबत जोडणी। बघा, पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, मुलीचं आणि मुलींच्या आई वडिलांचं दोघांचं आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे। बघा, सध्याचा निवासाचा पत्ता आता तुम्हाला दाखवत आहे मी व्यवस्थित। हा फॉर्म मी तुम्हाला व्यवस्थित भरून दाखवत आहे, टेन्शन घेऊ नका, सगळं आपण व्यवस्थित बघणार आहोत। सध्याचा निवासाचा पत्ता, घर, जे काही क्रमांक आहे, परिसर आहे, कुठला गाव आहे, तालुका आहे, हे सगळं व्यवस्थित भरायचं आहे। पिनकोड काय आहे हे सगळं व्यवस्थित भरायचं आहे। आणि इथं तुमचा जो रखाना आहे, भ्रमण ध्वनी क्रमांक, इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। याच्यामध्ये पूर्णतः तुमचा मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे, आणि मोबाईल नंबर व्यवस्थितच द्या, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तिथं सरकार तुम्हाला कॉल करून तुमच्यापर्यंत सगळे डिटेल्स हे मागवून घेऊ शकतं। समजलं? आता बघा, तिसरा पॉईंट झाला। चौथा पॉईंट बघा, या योजनेच्या लाभार्थ्यासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या, तुम्हाला किती अपत्य आहेत, 2 असतील तर 2, 3 असतील तर 3 लक्षात घ्या, किंवा 1 असेल तर 1 इथं लिहायचं आहे। अर्ज करत आहे, बघा नीट वाचा, पहिल्या अपत्यासाठी, दुसऱ्या अपत्यासाठी किंवा जुळ्या अपत्यासाठी। टीप, पहिल्या अपत्यासाठी, तिसऱ्या अपत्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी अर्ज करत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे। बघा, तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र एक भेटतं, ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, तुम्ही जर आता पहिल्या पदासाठी भरत असाल तर काही याच्यामध्ये पण तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्यच आहे, लक्षात घ्यायचं आहे। आता बँकचे डिटेल्स कसे भरायचे आहेत बघा, बँकचे डिटेल्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत, कारण जे सगळे 5च्या 5 हप्ते आहेत ते याच बँके खात्यात येणार आहेत। आणि तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, तुमचं जी बँक असणार आहे ती बँक व्यवस्थित असणं गरजेचं आहे, जिला आधार कार्ड लिंक आहे अशीच बँक द्या।
जिला आधार कार्ड लिंक आहे अशीच बँक द्या, नाहीतर परत प्रॉब्लेम होईल, परत तुम्हाला त्याचे हप्ते मिळणार नाहीत. आता बघा इथं काय लिहायचं आहे, बँक खाते क्रमांक. आता जे काय असेल 721234 काय असेल ते तुमचा लिहायचं आहे. बँक IFC कोड, इथं IFC कोड असतो तो लिहायचा. शाखेचं नाव आणि बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला तिथं लिहायचं आहे. बघा सगळ्यात महत्त्वाची डिटेल्स मी तुम्हाला सांगितलेले आहे किंवा नाही, आहे असेल तर आहे, नसेल तर नाही. शक्यतो असेल तेच तुम्हाला तिथं सगळं जोडायचं आहे. पुढचा पॉईंट बघा, 7वा पॉईंट काय आहे आपण बघणार आहोत. लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या टप्प्यासाठी अर्ज केला आहे का, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या का पाचव्या, ही तुम्हाला इथं लिहायचं आहे. टिक मार्क केलं तरी चालेल. पहिला असेल तर पहिला, तिसरा असेल तर तिसरा. आता बघा 8वा पॉईंट काय बघा, मी याद्वारे प्रमाणित करते की वरील नमूद केलेली सर्व माहिती पूर्ण आहे आणि माहिती खोटी आढळल्यास मी स्वतः जबाबदार असेल. तुम्हाला इथं स्वाक्षरी किंवा तुमचा अंगठा करायचा आहे, तुमचं गाव आणि तुमचं दिनांक सगळं व्यवस्थित टाकायचं आहे आणि माहिती ही खरी द्यायची. आता ह्यात माहिती काय चुकीची नाही आहे, कारण ही लेक लाडकी योजना आहे, याच्यासाठी काय आपण सगळं व्यवस्थितच देणार आहोत. आता सोबत जोडावायचे कागदपत्र बघूयात आपण काय काय आहे. पहिलं कागदपत्र आपण बघूया, लाभार्थी जन्माचा दाखला. मुलीच्या जन्माचा दाखला असणं खूप गरजेचं आहे. दुसरं बघा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसल्याबाबतचा तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. लाभार्थीचे आधार कार्डची छायांकित प्रत आणि तुम्हाला पालकाचे जे आधार कार्ड आहे त्याची सुद्धा प्रत तिथं असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला अजून एकदा मी डॉक्युमेंट दाखवतोय. काय बघा, जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी चालेल, मतदान ओळखपत्र ते चालेल, संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला, मुलगी जर शिकत असेल तर तिचा शाळेचा दाखला लागेल. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, तुम्हाला ते कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र तुम्हाला दवाखान्यातून मिळून जाईल. अंतिम लाभाकरता अविवाहित असल्यास लाभार्थ्यांचं स्वयंघोषणापत्र. बघा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच जे शेवटचा हप्ता आहे 75,000चा सगळ्यात मोठा, तो तुमच्या मुलीचा असणं जो पाहिजे असेल तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर भेटतो. त्यासाठी तुमची मुलगी अविवाहित असणं गरजेचं आहे, तिचं लग्न झालेलं नसलं पाहिजे, तरच तिला 18व्या वर्षी 75,000 रुपयांचा तो हप्ता मिळणार आहे. समजलं? ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. आता अर्जदार सगळे केलेलं आहे, डॉक्युमेंट सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला. आता बघा, अंगणवाडी सेविकांनी भरायची माहिती. ही अंगणवाडी सेविका तुमची जी अंगणवाडी तुम्ही भरताय तिथं त्या अंगणवाडी सेविकांना पण त्यांचं नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर, केंद्र कोणतं आहे, गाव कोणतं आहे, पिनकोड, हे सगळं. त्यासोबतच बघा कागदपत्र काय काय त्यांना तपासायचं आहे ते, लाभार्थी आधार कार्ड, सगळं लाभार्थीचा जन्म दाखला, सगळं व्यवस्थित सगळं भरायचं आहे. आणि शेवटला इथं बघा सही करायची त्यांनी. आणि तुम्हाला लाभार्थींना अंगणवाडी सेवेकडून ही पावती मिळणार आहे फॉर्म भरलेल्याची. अशी पावती तुम्हाला बघा, अशा प्रकारची पावती जी आहे ही पोच पावती तुम्हाला लागणार आहे. ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरताय त्यावेळेस ही पोच पावती तुम्हाला अंगणवाडी सेविका ही पूर्ण तुम्हाला कापून देणार, ज्याचा पुरावा तुमच्याकडे असणार आहे की हा मी अर्ज केलेला आहे. अंगणवाडी सेविकांचं नाव, केंद्र, शहराचं नाव, तालुका आणि तुमच्या मुलीचं नाव इथं, आणि रोजी चेकलिस्टनुसार कागदपत्र सही सादर केलेलं सगळं, दिनांक आणि इथं दिनांक काय असेल ते 2025. अशा प्रकारची ही चिठ्ठी घरी घेऊन यायची आहे. फॉर्म भरल्यानंतर अशा प्रकारची चिठ्ठी तुम्हाला अंगणवाडी सेविका देणार आहेत. तर अशा प्रकारचा हा फॉर्म आहे. पूर्ण फॉर्म तुम्हाला मी भरून दाखवला आहे कसा फॉर्म भरायचा आहे. या योजनेचं नाव आहे लेक लाडकी योजना. हा फॉर्म नक्की भरा. जर तुम्हाला 1 किंवा 2 मुले असतील तरी हे दोन्ही मुलींना, जुळ्या मुली असतील तरी ह्या सर्व लाडक्या बहिणींना किंवा लेक लाडकी ज्या लाडक्या लेकी आहेत त्या सगळ्यांना पैसे इथं मिळत आहेत राज्य सरकारकडून. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका. फॉर्म कसा भरायचा आहे, काय असतील प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण भरपूर जणांना हे माहीत नाही आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ज्या लेकी आहेत, ज्यांना मुली आहेत त्यांच्यासाठी हे काम करा. कारण तुम्हाला माहिती आहे शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टींचा भार आता स्वतः राज्य सरकार उचलणार असल्यामुळं हे तुम्ही त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.